नांदेड़ लोकसभा क्षेत्र में 26 अप्रैल को हुए मतदान को लेकर भ्रम की स्थिति निर्माण हो गई है। बिना किसी कारण सैकड़ों ईवीएम मशीन बदलने से जिला प्रशासन सवालों के घेरे में आ गया है। इस मामले को लेकर वंचित काफी आक्रामक नजर आ रही है। वंचित की ओर से आज जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना प्रदर्शन कर इस बारे में जवाब मांगा गया। लोकशाहीची हत्या करणारा निवडणूक आयोग मुर्दाबाद। ईव्हीएम मशीन बंद करा, ईव्हीएम मशीन बंद करा। वंचित बहुजन आघाडीचा। देश में सभी जगह लोकसभा चुनाव के लिए मतदान प्रक्रिया जारी है। दूसरे चरण में नांदेड़ लोकसभा क्षेत्र के लिए चुनाव प्रक्रिया आयोजित की गई। 26 अप्रैल को असल में मतदान सुबह 7 बजे शुरू हुआ, लेकिन मतदान के दिन ही सुबह 150 से ज्यादा ईवीएम मशीन बदली गई। इन ईवीएम मशीन को बदलने के दौरान किसी भी संबंधित प्रत्याशी को जिला प्रशासन या निर्वाचन विभाग की ओर से कोई सूचना नहीं दी गई। यह जानकारी मतदान प्रक्रिया पूरी होने के तीसरे दिन संबंधितों को दी गई। नांदेड़ लोकसभा क्षेत्र में मतदान के दिन जिलाधिकारी द्वारा मीडिया के माध्यम से दी गई जानकारी के अनुसार केवल 5 से 6 स्थानों पर ईवीएम के बारे में शिकायतें थी। बाकी किसी भी जगह पर ईवीएम को लेकर कोई शिकायत नहीं आई। शुरुआत में जिस जिला प्रशासन ने गिनती की ईवीएम मशीनें बदलने की जानकारी दी थी, वही अब जिला निर्वाचन विभाग ने खुद यह सूचना जारी की है कि 250 जगहों पर ईवीएम मशीन बदली गई। यह प्रक्रिया भ्रमित करने वाली है, जिसके चलते वंचित की ओर से जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया गया। इस दौरान ईवीएम मशीनें बदलने को लेकर स्पष्टीकरण की मांग की गई। या ठिकाणी नांदेडमध्ये निवडणूक विभागाने फार मोठा गोंधळ घातलेला आहे। 284 मशीन ह्या मतदानाच्या दिवशी म्हणजे काही सकाळी आणि काही दुपारी आणि काही संध्याकाळी अशा 284 मशीन म्हणजे जवळपास 10% मशिनरी बदलण्यात आली। त्याचा सर्व अहवाल मला निवडणूक विभागाने माझ्या उमेदवारांना या नात्यानं वंचित बहुजन आघाडीला दिलेला आहे। आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि जिल्हाधिकारी स्वतः म्हणतात की मतदानाच्या दिवशी 5 वाजता 60 मशीन बदलल्या। माझा त्यांना सवाल आहे की 60 मशीन बदलण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला? एवढ्या मोठ्या प्रमाणात मशीन खराब झाल्या तर तुम्ही उमेदवारांना किंवा बाकीच्या लोकांना का कळवलं नाही? उमेदवारांना आणि आमच्या सर्व प्रतिनिधींना त्या ठिकाणी मतदान झाल्याच्या 5 दिवसानंतर तुम्ही त्या ठिकाणी मशीन बदलल्याचा लिस्ट देता। याचा अर्थ असा होता की इथं काळाभर आहे आणि एवढ्या मोठ्या एकदम मॉकपोल झाल्यानंतर एवढ्या मोठ्या मशीन बदलता येत नाहीत। त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या मशीन मॅनिप्युलेट केल्यात। इथल्या सर्व मशीन बदलून भाजपला निवडून देण्यासाठीचा हा सगळा डावपेच आहे। याच्यामध्ये सर्व जिल्हा प्रशासन सामील आहे। पूर्ण मोदीपासून सगळे 400 पारचा आकडा अशाच पद्धतीच्या मशीन बदलून त्या ठिकाणी करत आहेत। म्हणून त्या ठिकाणी आमची या ठिकाणी मागणी आहे की त्या जे काही मशीन बदलले त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी। तोपर्यंत निवडणुकीचा निकाल लावण्यात येऊ नये आणि जर वेळ पडली तर तुम्हाला पुनर्निवडणूक या ठिकाणी पुन्हा निवडणूक इथं घेण्यात यावी आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ह्या मशीन बंद झाल्या पाहिजे असं त्या ठिकाणी उमेदवार या नात्यानं वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता या नात्यानं माझं स्पष्ट मत आहे की या ठिकाणी मशीनमध्ये घोळ करूनच भाजप सातत्यानं निवडून येत आहे, सत्तेमध्ये येत आहे। त्यामुळे मशीन रद्द करून बॅलेटवर ही निवडणूक झाली पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।